नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावला जातो. पण दिवा लावताना काही गोष्टी आपण नेहमी करतो, जसं की दिव्यात थोडं तांदूळ टाकणे, 2 वाती लावणे किंवा काही जण तर चिमूटभर हळद कुंकू लावून पण दिवा पेटवतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, या गोष्टी का केल्या जातात? खरंच यामागं तेल कमी लागतं का? दिवा जास्त वेळ जळतो का? की फक्त या आपल्या परंपरा आहेत म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टींबद्दल शांतपणे आणि सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी आता इथे आधी दिवा घेतलेला आहे. तर हा दिवा मी स्वच्छ करून घेतलेला आहे. आधी मी ते दिव्याला घासून व्यवस्थित ठेवून दिलेला होता. देवघरात कोणतीही पूजा करताना स्वच्छता खूप महत्त्वाची मानली जाते. आता तुम्हाला पाहताय त्याप्रमाणे आपण देवाची जेव्हा पण पूजा करतो तेव्हा घर अगदी स्वच्छ असावं, प्रसन्न वाटेल अशा पद्धतीचं आपलं देवघर असावं. देवाकडे बघितलं की सकारात्मकता ऊर्जा आपल्यामध्ये आली पाहिजे, म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते असं म्हणतात. त्यामुळे शक्यतो देवघर आपल्याला जमल तेवढं शक्यतो स्वच्छ आणि टापटीप ठेवायचं आहे. देवासमोर फुले वगैरे ठेवायचे आहेत. त्यामुळे काय होतं, तर आपण ज्यावेळेस दिवाबत्ती करायला जातो त्यावेळेस देवाचं छान असं टवटवीत रूप आपण म्हणतो, जे फुलांसारखं बघितलं की आपल्याला सुद्धा खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह फील येतो. तर देवघर आपलं नेहमी स्वच्छ आणि टापटीप असावं. तर इथे मी वाती ओवून घेतलेल्या आहेत. मी 2 वाती इथे कापसाच्या घेतलेल्या होत्या. तर या वातीसुद्धा मी घरीच बनवलेल्या आहेत. जर तुम्हाला घरच्या घरी फुलवाती, तूपवाती किंवा ह्या साध्या वाती कशा बनवायच्या आहेत याचे डिटेल हवे असेल तर तसे तुम्ही कमेंट करा. सर्व प्रकारच्या वाती मी तुम्हाला बनवून दाखवते आणि त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर इथे पाहू शकतात मी इथे वाती ओवून घेतलेले आहेत. आता मी माझ्याकडे आहे ती तेल यामध्ये मी घालून घेणार आहे. तुमच्याकडं जे तेल असेल ते तुम्ही तेल इथे वापरायचं आहे. आता तुम्ही तुपाचा दिवा लावित असाल किंवा तिळाचं तेल असेल किंवा साधं कुठलंही तेल असेल, ज्या प्रकारचं तेल तुम्ही घरामध्ये वापरतात तेच तेल आपल्याला इथे घ्यायचं आहे. आता दिवा इथे मी काटोकाट भरून घेतलेला आहे. वातीच्या किंचित खाली आपल्याला तेल भरायचं आहे. वातीच्या वरती किंवा वातीला जवळ म्हणजे लेवलला असं तेल आपल्याला इथे भरायचं नाही. तिळ शक्ती पूजा लॅम्प ऑइल या कंपनीचं माझ्याकडे तेल आहे. तर ते इथे मी फक्त दिव्यासाठी वापरते आणि त्यासाठी मी इथं आणलेलं आहे. हा तेल मी फक्त देवाच्या दिव्यासाठी वापरते. तेल भरल्यानंतर आता आपण तुम्ही पाहू शकतात तेल आपण भरून घेतलेलं आहे. व्यवस्थित स्वच्छसुद्धा करून घेतलेलं आहे. 2 वातीसुद्धा लावून घेतलेले आहेत. आता पुढचं म्हणजे आपल्या घरामध्ये बऱ्याच ठिकाणी परंपरा म्हणा किंवा आजी आजोबा जे काही आपले वडीलधारे लोक आहेत ते बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगून जातात, पण आपण त्याच्याकडे कधीही लक्ष देत नाही. मग आता यामागे त्यांची श्रद्धा असते की काही वैज्ञानिक कारण असतं, तेच आज आपण इथे पाहणार आहोत. तर बघा इथे जी वात होती त्याला मी थोडंसं तेल लावून वल्ली करून घेतलेली आहे, म्हणजे ही वात पटकन पेटल्या जाते. किंवा आपण जर काडी वगैरे लावली म्हणजे लगेच दिवा लावला तर ती वरचा जो कापूस असतो त्याला तेल जर नसेल तर तो कापूस लगेच जळला जातो, म्हणजे वरची ती वात लगेच जळून जाते आणि खालची वात राहते. त्यामुळे शक्यतो जेव्हा पण आपण नवीन अशी वात घातलेली असते तेव्हा त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे वात पण पटकन पेटते आणि वात आपली जळून सुद्धा जात नाही. तर अशा पद्धतीने इथे मी दिवा लावून घेतलेला आहे. आपल्या घरात मोठी माणसं सांगतात की दिव्यात तांदूळ टाकले तर दिवा चांगला जळतो आणि तेलाची सुद्धा बचत होते. आता हे कितपत खरं आहे? तांदूळ हा आपल्या संस्कृतीत अन्न, समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातो. म्हणून पूजा, हळद, कुंकू, अक्षता अशा प्रकारे अनेक धार्मिक विधींमध्ये आपण तांदळाचा वापर केला जातो. मात्र एक गोष्ट सांगते, तांदूळ टाकल्याने तेल कमी लागत नाही किंवा दिवा जास्त वेळ जळत नाही, याच्या मागं कुठलाही पुरावा नाही. त्यामुळे हा फक्त आपण श्रद्धा आणि परंपरेचा भास म्हणूनच समजावा. आणखी एक प्रश्न, 2 वाती का लावतात? अनेक घरांमध्ये सकाळी 1 वात आणि संध्याकाळी दुसरी वात लावण्याची पद्धत असते. पण काही जण तर 2 वातींना लक्ष्मीनारायणाचे प्रतीक मानतात, तर काही शिवशक्तीचे, काही ठिकाणी 2 वाती म्हणून सुख समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते. आता ही श्रद्धा प्रदेशानुसार आणि कुटुंबानुसार आणि प्रत्येकाच्या कुटुंबासोबत वेगवेगळी बदलू शकते. पण 2 वाती लावल्याने तेल कमी लागत नाही असं म्हणता येत नाही, कारण दिवा जेव्हा जळतो तेव्हा तेल कमी लागत नाही.
तर आपल्याला त्यामध्ये वातीचं जे आपलं वरचं जे वात लावलेलं तोंड आहे ते अगदी कमी ठेवायचं आहे. त्यामुळे आपल्याला इथे तेल कमी प्रमाणात लागतं. आता दिवा जास्त वेळ जळण्यासाठी सर्वात आधी तर आपल्याला दिव्याची वात आहे त्याचा योग्य वापर करायचा आहे. त्याचा आकार व्यवस्थित करायचा आहे. वात पूर्णपणे तेलात भिजू द्यायची आहे. दिवा वारा लागू नये अशा ठिकाणी आपल्याला दिवा ठेवायचा आहे. दिवा नियमित स्वच्छ आणि सुंदर ठेवायचा आहे. तुमच्या घरी दिव्यात तांदूळ टाकतात का आणि 2 वाती लावतात का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्यासुद्धा आई, आजी, सासूबाई यांबद्दल काही वेगळी माहिती सांगितली आहे का हे कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला बाय.